नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भूतानच्या डोकलाम भागात चीनने सैन्य घुसवलं आणि आपल्या जुन्या मित्राच्या मदतीला भारत धावून गेला. डोकलाम पठारावरती भारताचं सैन्य चीनच्या कारवायांवरती अक्षरशः डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागलेलं आहे. अर्थात चीनला कदाचित भारताच्या या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती, त्यामुळे डोकलाम भागात रस्ता बनवणं आता चीनला वाटतंय तेवढं सोपं राहिलेलं नाहीये याची जाणीव झालेली आहे. आणि चीनचा स्वाभिमान त्याच्यामुळे थोडासा दुखावला गेलाय, ज्यामुळे चीनच्या आता कुरापती सुरू झाल्यात आणि चीनने चिथावणीखोर कारवायांना सुरुवात केलेली आहे. चीनी राष्ट्राध्यक्षांचं वक्तव्य, चीनी माध्यमातून भारताला वारंवार 1962 सालचे दाखले देणं, तिबेटच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली, अशा कारवाया सुरू झालेल्या आहेत. भारताला चीन युद्धासाठी का चिथावतोय असा प्रश्न पडण्याइतक्या या कुरापती आक्रमक आहेत. हाच आपला आजचा चर्चेचा विषय आणि त्यासाठी माझ्यासोबत चर्चेला आहेत जयदेव रानडे, जे रॉचे माजी सचिव राहिलेले आहेत. त्याचबरोबर निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन सुद्धा आपल्याला भारताच्या युद्ध सज्जतेबद्दल जास्त समजावून सांगतील. आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक परिमल माया सुधाकर आणि शैलेंद्र देवळणकर हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मला सुरुवातीलाच दिल्लीला जायचंय रानडे सरांकडे. जयदेव रानडे, चीन आता ज्या पद्धतीने वागतोय, ज्या पद्धतीने आक्रमक व्हायचा प्रयत्न करतोय, नजीकच्या काळात युद्ध संभवतं का? हे त्यांचं जे बिहेवियर आहे ते फारच आश्चर्यपूर्वक आहे. ते जे धमकी दिले त्या लोकांनी, इंग्लिश लँग्वेजची जे पेपर आहे त्यांची ग्लोबल टाइम्स, ते म्हणजे त्यांच्या नॉर्मल पॅटर्नशी फारच वेगळं आहे. त्यांनी असं सांगितलं, एक तर 1962चं आठवण दिलं आम्हाला. मग ते म्हणाले की नॉर्थ ईस्ट म्हणजे जे इन्सर्जन्सी आहे त्याला ते रिवाईव्ह करतील. मग भूटानशी जे आमचे संबंध आहे ते इंटरनॅशनल कॅम्पेन लॉन्च करून त्याला डिस्टर्ब करतील, असं त्यांची धमकी आहे. पण मला हे वाटतं की दोन कारण आहेत. एक की जे चीन आणि आपलं जे रिलेशनशिप आहे ते स्ट्रेनमध्ये आले. मतलब पिछले मागचे 2-3 वर्षांनी ते जरा टेन्शन आहेत तिथे आणि ते वाढत चाललंय. दुसरं की जे आम्ही वन बेल्ट वन रोडची फोरम झाली होती एप्रिलमध्ये, आम्ही गेलो नाही, तर चीनला असं वाटलं की आम्ही त्यांना काहीतरी चॅलेंज करतोय म्हणून. तर हे दोन मुख्य कारण आहेत. आणि हे जे डोकलाममध्ये झालं ते तर लोकल एफर्ट होता, पण 10 दिवस तुम्हाला आठवण होईल की 10 दिवसाकरता ते गप्प राहिले आणि त्याच्यानंतर ते प्रोपेगँडा बराज सुरू केले. म्हणजे ते 10 दिवसात त्यांची अशी डिसिशन झाली की इंडियाला बहुत करून सबक शिकायची. ब्रिगेडियर महाजन, ह्या सगळ्या परिस्थिती ही सगळी पाहता थोड्याच काळात या ठिकाणी युद्ध होऊ शकतं, म्हणजे युद्धाची पॉसिबिलिटी आहे का भारत आणि चीनच्या सीमेवरती आता? असं आहे की सध्या चीन आपल्यावरती मानसिक दबाव टाकून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे की आम्ही जे सांगतो आहे ते तुम्ही मुकाट्याने ऐका, नाहीतर मग आम्ही तुम्हाला धडा शिकवू. आणि त्याची कारणं काय आहेत आता रानडे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहेत. पण युद्ध होईल का, तर युद्ध करणं हे इतकं सोपं नाही. याला कारणं अनेक आहेत. एक तर असं की चीनची जी सीमा आपली आहे त्याला लाभून जे तिबेट आहे, तिबेटमध्ये फक्त जे चीनचं जे सैन्य आहे त्याला बॉर्डर रेजिमेंट्स म्हटलं जातं, ते तिथल्या सीमांचं रक्षण करण्याकरता असतं. जर त्यांना भारतावरती कुठलं पारंपरिक युद्ध करायचं म्हटलं किंवा हल्ला करायचा म्हटला तर त्यांना सगळं सैन्य हे तिबेटच्या बाहेरून म्हणजे मेनलँड चायनामधून आणावं लागेल. आणि त्याकरता युद्धाकरता जर त्यांना 30 ते 40 डिव्हिजन्स आणायच्या किंवा 4 ते 5 लाख सैन्य आणायचं, तर त्याकरता जे तिबेटमधले रस्ते आहेत, तिथले जे रेल्वे लाईन आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी 5-6 महिने त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक करावी लागेल. ज्यामुळे आपल्याला कळेल की जर मेनलँड तिबेटमधून सैन्याची वाहतूक सुरू झाली आणि ती सीमेकडनं ज्या खिंडी आहेत भारत चीन सीमेवरती त्या दिशेने जर यायला लागल्या, रेल्वे लाईन यायला लागल्या, तिबेटमधली जी विमानतळ आहे ती ऍक्टिव्हेट झाली, तर या सगळ्याला पुष्कळ वेळ लागेल, 4 ते 5 महिने. आणि 4 ते 5 महिने वेळ लागला तर आपण नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास पोहोचू. आणि नोव्हेंबर नंतर या भागामध्ये बर्फ पडतो आणि ज्या खिंडी आहेत
इव्हन ज्या ऑल वेदर ज्या खिंडी आहेत त्या सुद्धा जवळजवळ बंद पडतात. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, ऑलमोस्ट मार्च पर्यंत या भागामध्ये बर्फ पडल्यामुळे मोठ्या लेवलला युद्ध करणं हे जवळजवळ इम्पॉसिबल होतं. तर म्हणून त्यांनी आता म्हणजे थोडा दम दिला. त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की आम्ही या भागामध्ये एक्सरसाइज करतो आहे, पण ती एक ब्रिगेड लेवलची एक्सरसाइज होती. त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की आम्ही थोडं सैन्य या भागामध्ये आणतो आहे. ते अतिशय कमी सैन्य असं त्या भागामध्ये आणलं जात होतं. म्हणजे चकमक ही होऊ शकते, ज्याला आपण समजा बटालियन लेवलला म्हणा, जशी 1967 मध्ये झाली होती किंवा 84 साली सुमडोरांगचू मध्ये झाली होती, तसं होऊ शकतं. पण ज्याला आपण ऑल आउट युद्ध म्हणायचं ते युद्ध करणं हे चीनला इतकं सोपं नाही. आणि त्याकरता आपल्याला कमीत कमी 4 ते 5 महिने हालचाल दिसायला लागेल या रस्त्यांवरती, या रेल्वे लाईनवरती, या एअरफील्डवरती. त्यामुळे युद्ध नाही, पण मानसिक दबाव मात्र ते पूर्ण टाकायचा प्रयत्न करतायत, आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. आणि दुर्दैवाने भारताच्या मीडियामध्ये आपलेच काही भारतीय हे सांगायचा प्रयत्न करतायत की आपण चीनचं मुकाट्याने ऐकायला पाहिजे, ते ताकदवान आहेत, त्यांची आर्थिक ताकद जास्त आहे, त्यांच्याकडे अणुबॉम्ब जास्त आहे, त्यांच्याकडे शस्त्र जास्त आहे. अणुबॉम्ब जास्त असून किंवा क्षेपणास्त्र जास्त असून किंवा हे असून चालत नाही, कारण अनेक क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट्स आहेत. आज चीनला युद्धाचा काहीही अनुभव नाही. चीन शेवटचं युद्ध हे व्हिएटनामची लढलं होतं, जर मला डेट नीट आठवत असेल 1974 साली. त्यानंतर ते युद्ध लढलेलं नाही. आपण मात्र पाकिस्तानच्या कृपेने किंवा दहशतवाद्यांच्या कृपेने आपल्या सैन्याला जो कटिंग एज असतो, बटालियन्स आणि ब्रिगेड या लेव्हलला लढण्याचा भयंकर अनुभव आहे, तो चीनला अजिबात नाही. दुसरं, आपलं जे सैन्य आहे हे चीनी सीमेवरती तैनात आहे. म्हणजे आपण लढण्याच्या परिस्थितीमध्ये लगेचच आहोत. आणि त्या मानाने चीनचं त्यांच्या बॉर्डरच्या बाजूला कुठलेही डिफेन्सेस नाही. ते सैन्य बॅरॅक्स मध्ये आहे. जसं समजा आपलं सैन्य बॅरॅक मध्ये असतं, पुण्याला आहे, मुंबईला आहे किंवा दिल्लीला इतर कॅन्टॉनमेंट मध्ये आहे. त्याच्यामुळे जर त्यांना लढाई करायची असेल तर त्यांना स्वतःचे डिफेन्सेस पहिले चांगले बनवावे लागतील. लढाई करता दारुगोळा डम्पिंग करावा लागेल. हे सगळं करायला वेळ लागेल. नक्कीच. त्यामुळे म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये चीनलाही तयारी करायला खूप वेळ लागणार आहे. नक्कीच. हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. शैलेंद्र देवळणकर, एकूणच जर आपण ही परिस्थिती बघितली तर म्हणजे चीनचं सीमाशी असलेला वाद हे काही नवीन नाही. म्हणजे चीनला 20 शेजारी आहेत, त्याच्यापैकी जवळपास 15 ते 16 शेजाऱ्यांशी त्यांचे सीमेचे वाद सुरू आहेत. त्यामुळे एखाद्या भागावर दावा ठोकायचा आणि मग त्यानंतर ती जागा आमचीच आहे असं डिक्लेअर करून टाकायचं आणि तिथला वाद करायचा, हे चीनचं कायमच आहे. डोकलाममध्ये एवढा काय इंटरेस्ट आहे चीनचा? निश्चितच. प्रथम तर मी आपण जो पहिला प्रश्न विचारला होता दोन्ही आपल्या पहिल्या स्पीकर्सला की युद्धाची शक्यता, मी अगदी ब्रीफली तुम्हाला 3 फार महत्त्वाचे मुद्दे सांगतो की 1962 आणि 2017 याच्यामधला जो क्वालिटेटिव्ह डिफरन्स आहे हा प्रामुख्याने 3 अँगलनी आपल्याला पाहायला पाहिजे. 1962 मध्ये भारत व चीन ह्या दोघांकडे पण अण्वस्त्र नव्हते, हे आपण लक्षात. चीन हा अण्वस्त्रधारी 1964 साली झाला, भारत 1998 साली झाला. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. दुसरा महत्त्वाचा फरक जो आहे की त्यावेळेला 1962 मध्ये ना चीनने ना भारताने कोणी पण आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला नव्हता. आज दोघांचंही आर्थिक सहकार्य वाढवण्यावरती अत्यंत महत्त्वाचा जोर आहे किंवा भर आहे. आणि तिसरं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे की 1962 मध्ये भारत किंवा चीन हे दोघंही काही जे मल्टीलॅटरल अग्रीमेंट्स आहेत त्याचे सदस्य फारसे नव्हते. मग युनायटेड नेशन असेल, आज ब्रिक्स आहे, अपेक आहे, अशा अनेक अँगल की ज्या एक प्रकारचं व्यासपीठ म्हणून ऍक्ट करू शकतात. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन ज्याचा भारत नुकताच मेंबर झालेला आहे त्याचा सारखे असे काही ऍक्ट नव्हते. त्यावेळेला मेडिएशन करण्यासाठी फारशा संस्था किंवा अशा प्रकारचे बहुराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध नव्हते ज्या दोन्ही देशांना उपलब्ध आहेत. परंतु चीनच्या स्वभावामध्ये चीनचं नॅशनल कॅरेक्टर आपण जर पाहिलं तर हे नॅशनल कॅरेक्टर अत्यंत आक्रमक अशा स्वरूपाचं आहे. 1949 साली जेव्हा चीन कम्युनिस्ट बनला तेव्हा तियानमेन चौकामध्ये माओ त्से तुंगचं जे भाषण झालं होतं त्यात त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की चीन आतापर्यंत गुलामगिरी सहन करत आलेला देश आहे, पण भविष्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये चीन
चीन गुलामगिरी सहन करणार नाही आणि हे आक्रमक स्टेटमेंट चीनच्या प्रत्येक गोष्टीमधनं रिफ्लेक्ट होताना दिसतंय. भारत आणि चीन यांच्यातले संबंध कितीही घनिष्ठ झाले तरी सीमावादाच्या संदर्भामधला जो आक्रमकपणा आहे, जो 1962 साली आपण पाहिला, तोच आक्रमकपणा त्यांचा अद्यापही कायम आहे. आणि जर आपण चीनच्या एकूणच नॅशनल कॅरेक्टरचं आपण बघितलं तर चीन ज्यांच्याबरोबर त्यांचे सीमावाद आहेत त्या सीमावादा सोडवण्यासाठी चीनने नेहमीच आक्रमकतेची भाषा वापरली आहे. जसं आता महाजन सरांनी सांगितलं की 1979 साली त्यांनी व्हिएतनाम बरोबरचं युद्ध केलं होतं. ते अशा स्वरूपाच्या धमक्या तैवानला देखील देत असतात. त्यामुळे या धमक्यांमध्ये मला फारसं नाविन्य वाटत नाही, परंतु एक अत्यंत महत्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि चीन यांच्या सीमारेषेचे जे 3 गटांमध्ये आपण विभागणी करतो की त्याची वेस्टर्न साईड जी लडाखची आहे, मधला उत्तराखंड आहे आणि ईस्टर्न साईड ज्याच्यामध्ये सिक्कीम आहे, आता डोकलामचा आपण उल्लेख केलेला आहे. एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला लडाख असेल किंवा उत्तराखंड असेल या भागामध्ये 2 देशांमध्ये काही संघर्ष निर्माण होतो, तेव्हा तो संघर्ष सोडवण्यासाठी इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर हे 1993च्या अग्रीमेंटनी आणि 2005च्या अग्रीमेंटनी उपलब्ध आहे. त्यामुळे कसं सोडवायचं त्या पद्धतीचे अरेंजमेंट उपलब्ध आहे. परंतु हा जो संघर्ष हा पूर्णपणे वेगळा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये एक तिसरा देश देखील इन्व्हॉल्ड आहे आणि हा देश इन्व्हॉल्ड असल्यामुळे अशा स्वरूपाचा संघर्ष कशा पद्धतीने सोडवायचा अशा पद्धतीचं कोणते अग्रीमेंट नाहीये. फक्त 2012 मध्ये भूतान, चायना आणि भारत या तिघांमध्ये एक ट्रायलॅटरल अग्रीमेंट झालं होतं आणि त्या ट्रायलॅटरल अग्रीमेंटनुसार या डोकलाम भागामध्ये स्टेटस को मेंटेन करणं हा अत्यंत गरजेचं होतं. कारण हा भारत, चीन आणि तिबेट किंवा भारत, चीन आणि भूतान यांच्यामधला एक महत्वाचा प्रॉब्लेम असा सीमावादाचं जे बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे की यांच्यामध्ये बॉर्डरचं डिमार्केशन झालेलं नाहीये आणि डिमार्केशन न होणं हा एक बेसिक प्रॉब्लेम आहे. दुर्दैवाने भारत आणि चीनमध्ये जे 4 लँड मोठे बॉर्डर अग्रीमेंट झाले 93, 96, 2005 आणि 2012 या 4ही अग्रीमेंटमध्ये कुठेही बॉर्डर डिमार्केशनचा उल्लेख नाहीये. त्यामुळे बॉर्डर डिमार्केशन नसल्यामुळे डोकलाम भागामध्ये चीनची आरेरावी चाललेली आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की डोकलाम पासून दार्जिलिंग हे फक्त 500 किलोमीटरच्या अंतरावरचं आहे. त्यामुळे जर तुम्ही डोकलामवरती आपलं वर्चस्व प्रभावित केलं तर निश्चितपणे तुम्हाला भारताला नियंत्रित करणं हे अत्यंत सोपं होणार आहे. जसं महाजन सरांनी सांगितलं की त्यांचं मेन टार्गेट सीमेवरती सैन्य किती फास्ट आपण घेऊन येऊ शकतो. दुसरं म्हणजे चीन हा नेहमी दुसऱ्यांमध्ये दोष शोधणारा देश आहे. तो स्वतःचे दोष हा कधीच ऍक्सेप्ट करत नाही आणि स्वतःला पाहिजे तशा पद्धतीने इंटरनॅशनल अग्रीमेंटचा अर्थ लावून देतो. म्हणजे ते असं म्हणतात की 1898 साली जो तिबेटच्या संदर्भात आणि सिक्कीमच्या संदर्भातला अग्रीमेंट होता तो आम्हाला मान्य आहे, परंतु मॅकमोहन लाईनच्या संदर्भातला अग्रीमेंट आम्हाला मान्य नाहीये. मुळात मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांनी अत्यंत सिस्टमॅटिकली 1993 पासून आपल्या सीमेवरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला सुरुवात केली आहे. त्यांनी तिबेटची राजधानी लासा पासून काठमांडू पर्यंत, त्याचप्रमाणे आता लासा पासून भूतान पर्यंत रेल आणि रोड कन्स्ट्रक्शनचा अत्यंत सिस्टमॅटिक प्रोजेक्ट चीन इम्प्लिमेंट करतो आहे आणि वेगवेगळ्या अग्रीमेंट्स मध्ये तो भारताला गाफील ठेवू इच्छितो आहे. आपण 2005 मध्ये जी स्टेटस होतं की आपले बहुतांश प्रोजेक्ट जे होते बॉर्डर डेव्हलपमेंटच्या संदर्भातले हे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सारख्या गोष्टींमध्ये अडकलेले होते, जे आता बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत आणि आपण देखील आता बॉर्डरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायला सुरुवात केलेली आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की चीनच्या ह्या प्रेशर टॅक्टिक्स आहेत आणि ह्या प्रेशर टॅक्टिक्स 2002 नंतर वाढत चाललेल्या आहेत. 2002 मध्ये चीनचं जे डिफेन्स एक्सपेंडिचर होतं हे फक्त $40 बिलियन होतं, जे वाढून आता $167 बिलियन झालेलं आहे आणि त्यानुसार चीनने जो डिफेन्स मॉडर्नायझेशनचा प्रोग्राम सुरू केला टेरिटोरियल नॅशनलिझम हाही पुढे त्याच्याकडनं आलेला आहे. नक्कीच डिफेन्स मॉडर्नायझेशनचा जो चीनचा प्रोग्राम आहे तो खरोखरच सगळ्यांच्या समोर आलेला आहे आणि चीनची ताकद आपल्याला दिसली आता नुकतीच त्यांची जी मिलिटरी प्रॅक्टिस झाली त्यामध्ये. परिमलजी, यामध्ये मुद्दा एक महत्वाचा असा आहे ज्याचा उल्लेख आता देवळणकरांनी केलेला होता की ही जी जागा आहे ही भारताची नाहीये. आजपर्यंत चुमार मधला प्रॉब्लेम किंवा तवांग मधला, सिक्कीम मधला भारत आणि चीन बायलॅटरली सोडवत होते, इथे तिसरा देश आलेला आहे. या सगळ्यामध्ये चीनचा स्वाभिमान कुठेतरी दुखावतोय आणि त्यामुळे हे बिथरल्यागत चीन करतोय. भूतानची जी स्थिती आहे ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की भारत आणि भूतान या 2 देशांमध्ये 1949 पासून मैत्री करार आहे. सन 2007 मध्ये तो मैत्री करार नव्याने दोन्ही देशांनी त्यावर पुन्हा हस्ताक्षर केली आणि या मैत्री करारानुसार भूतानच्या ज्या संरक्षण गरजा आहेत त्या संरक्षण गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी भारतावर आहे. भूतानच्या सरकारने ज्या वेळेस भूतान सरकार विनंती करेल त्यावेळेस भारत सरकार हे आपल्या सैन्याची मदत भूतानला देईल असं या करारानुसार भारतावरती बंधनकारक आहे आणि भूतानला सुद्धा
त्याच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताची मदत घेणं आणि भारताचं मार्गदर्शन घेणं हे बंधनकारक जरी नसलं तरी ते त्यांनी घ्यावं हे अपेक्षित आहे. आणि यानुसार आपण जर बघितलं तर भारत आणि चीन यांचे 1949 पासून डिप्लोमॅटिक संबंध आहेत, राजकीय संबंध आहेत, जे आजपर्यंत चीनला प्रस्थापित करता आलेले नाहीत. म्हणजे काय तर भूतानमध्ये चीनचा दूतावास नाही किंवा चीनमध्ये भूतानचा दूतावास नाही आणि चीनला भूतानशी जे संबंध ठेवावे लागतात ते दिल्लीमध्ये भूतानचं जे दूतावास आहे त्या दूतावासामार्फत चीनला भूतानशी संबंध ठेवावे लागतात. आपला शेजारी देश अशा प्रकारे आपल्याशी दुय्यम प्रकारची वागणूक देतो आहे हे साहजिकच चीनला मान्य होणार नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग हा नेतृत्वाचा आहे. आज चीनला असं वाटतं आणि ते चीनला मनापासून वाटतं की आशियामधला सर्वात प्रबळ देश, सर्वात मोठा देश, सर्वात ताकदवान देश हा चीन आहे आणि चीनचं हे नेतृत्व भारतासह आशियातल्या सर्व देशांनी मान्य करावं. भारताने ते मान्य केलेलं नाही आणि भारताशी मैत्री असलेले जे देश आहेत, मग तो भूतान असो, श्रीलंका असो, यासारखे जे देश आहेत त्या देशांनी सुद्धा चीनचं हे नेतृत्व पूर्णपणे मान्य केलेलं नाही. आणि ही जी स्थिती आहे ही स्थिती आपल्याला अगदी 1962 मध्ये नेऊन ठेवते. 1962 मध्ये सुद्धा चीन अत्यंत आक्रमक जो झाला होता त्यामागचं एक अत्यंत महत्वाचं कारण हेच होतं की 1961 पर्यंत तिसऱ्या जगाचं नेतृत्व भारताच्या हाती होतं. आशियात नव्याने स्वतंत्र होणाऱ्या देशांचं नेतृत्व भारताच्या हाती होतं आणि जिथे जिथे स्वतंत्रता आंदोलनं चालली होती ती सर्व भारताकडे आदर्श म्हणून बघायची. आणि अशा परिस्थितीमध्ये भारताला कमी दाखवण्यासाठी चीनने एक मोठं आक्रमण केलं आणि भारत हा चीनपुढे काहीच नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. आज सुद्धा याच प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होते आहे. शैलेंद्र देवळणकर यांनी जो उल्लेख केला होता की भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आर्थिक उदारीकरण राबवलेलं आहे. मात्र 1978 मध्ये चीनने ज्यावेळेस आर्थिक उदारीकरण राबवण्यास सुरुवात केली होती त्यावेळेसचे जे चीनचे नेते होते तंग शिओपिंग त्यांनी असं म्हटलं होतं की चीनचा जो उदय आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातला तो शांततापूर्ण उदय असेल. चीन हा कोणालाही त्रास देणार नाही, चीनमुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि चीन पूर्णपणे स्वतःच्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करेल. 1978 पासून सुमारे 30 वर्ष म्हणजे 2008-9 पर्यंत चीनने कमी अधिक प्रमाणामध्ये हे धोरण पाळलं. मात्र 2008-9 मध्ये जे जागतिक आर्थिक संकट आलं होतं त्या जागतिक आर्थिक संकटामध्ये चीनला स्वतःची शक्ती कळली आणि चीनला स्वतःची जी शक्ती कळली त्याच्यानंतर चीनने खऱ्या अर्थाने स्वतःचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणं, गाजवणं सुरू केलं. आणि तेव्हापासून आपण बघतो की भारत चीन सीमेवरती पुन्हा नव्याने तणाव निर्माण होऊ लागला, साऊथ चायना सी मध्ये नव्याने तणाव निर्माण होऊ लागला आणि प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती चीन हा स्वतःचं प्रभुत्व दाखवण्यासाठी शक्य तेवढ्या सर्व हालचाली करू लागलेल्या आहेत. आणि आता जे संकट उत्पन्न झालेलं आहे, आता भारत आणि चीन यांच्या दरम्यान जो तणाव उत्पन्न झालेला आहे हा सुद्धा याच एकूण चीनच्या मानसिकतेचा परिणाम आहे. रानडे सर, यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की भारत यापूर्वी म्हणजे आता आपण सर्जिकल स्ट्राईकचं उदाहरण घेतलं तर यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक होत नव्हते का? तर डेफिनेटली होत होते, पण यावेळी भारताने ते मान्य केलं की येस आम्ही जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला. किंवा यापूर्वी आपण आपल्या अलाइजना मदत करत नव्हतो का? तर डेफिनेटली मदत करत होतो, पण आपण त्याचं समोर येऊन त्याचं आपण ऍक्सेप्ट नव्हतं केलं, ऍसर्शन ज्याला आपण म्हणतो, ऍसर्ट नव्हतं केलेलं. या प्रकरणी भूतानला मदत पडली आणि आपण अगदी म्हणजे विदिन सम टाइम जाऊन आपण भूतानच्या पाठीमागे उभे राहिलो. चीनला कुठेतरी हे अपेक्षित नव्हतं? नाही, दे वर कॉट अनअवेअर्स की त्यांना हे वाटलं की 3 पॉइंट आहेत तिथे. एक, ते भूटानमध्ये त्यांची इंट्रुजन होती. डोकलम प्लॅटो जे आहे ते भूटानीज टेरिटरी आहे आणि चीनने हे मांडलं होतं. तुम्हाला आठवण असेल की 2010 मध्ये चीनने भूटानला प्रपोजल दिलं होतं की तुम्ही आम्हाला डोकलम द्या आणि आम्ही तुम्हाला आणखीन 2 हिस्से जिथे चीन डिस्प्यूट केली होती ते आम्ही तुम्हाला देऊन टाकू. तर असं त्यांनी अरेंजमेंट केलं होतं, मतलब प्रपोजल केलं होतं. म्हणजे त्यांना पण हे माहीत होतं की डोकलम त्यांचं नाही आहे. पण आता जेव्हा हे इंट्रुजन झाले, रोड बिल्डिंग सुरू झालं, तेव्हापासून ते हेच म्हणतायत की डोकलम जे आहे चायनीज टेरिटरी आहे. आणि मग आमच्यावर हे आरोप लागवलं की आम्ही चीनला इन्व्हेड केलं आहे. तर हे एक पॉइंट मध्यनजर ठेवायला पाहिजे. दुसरं, जे
भूटानमध्ये जे ते अटॅक केलं या इंट्रुजन केलं, आमचं फ्रेंडशिप ट्रीटीज हे आम्हाला ऑब्लाइज करतात की आम्ही जाऊन भूटानचा सहायता करू. पण एक आणखीन पॉइंट हे आहेत की आमचे जे नेबर्स आहेत ते पण बघतात की आम्ही काय करणार आहे, चीनच्या दबावामध्ये आम्ही येणार आहे की नाही. आणि आम्ही हे दाखवलं आता की चीनचे दबावामध्ये नाही येणार आहे आणि आम्ही आपले मित्रांचा सपोर्ट करायला जाऊ आम्ही. हे दुसरे देश जे आहेत साऊथ चायना सी मध्ये ते पण पाहत आहेत की चीन आतापर्यंत हेच प्रोजेक्ट करत असे की ते सबसे संबंध ते ताकदवार देश आहे आणि कोणी चॅलेंज करणार नाही त्यांना. पण आता इंडिया जे आहे चॅलेंज केली आहे एक तरीकेने. तर जितकं हे देर आपला फेस ऑफ जितकं हे चालू राहील, चीनचं जे स्ट्रेंथ या प्रोजेक्टेड स्ट्रेंथ ते डिमिनिश होत चाललं आहे. पण जिथे आमचं स्टेप जे घेतलं आम्ही भूटानचं सहायता करता यायचं, आमचं सॉव्हरेंटी करता आम्ही हे ब्लॉक करायचं चीनला, माझं हे असेसमेंट आहे की अगदी गुड स्टेप आहे. कारण ना आम्ही हे नाही केलं होतं तर आणखीन दुसऱ्या जागावर आमच्यावर दबाव येणार आहे. आत्ता पण हे इतकं सोपं नाही आहे की काही नाही होणार आहे. आम्हाला सतर्क राहावं लागेल की चीनचं काय नेक्स्ट स्टेप काय आहे. कारण चीनचे जे मिलिटरी मॅगझिन्स जे आहेत, मिलिटरी स्पोक्समन जे आहेत, ते अगदी फर्म स्टेटमेंट्स देत आहेत की सॉव्हरेंटी आणि टेरिटोरियल इंटेग्रिटी इज ॲट द टॉप आणि वी विल डू एव्हरीथिंग टू प्रिझर्व दॅट. तर मला वाटतं की आता पण टेन्शन आहे आणि आम्हाला हे कॉशियस राहावं लागेल. पण आपली जी सेना जे आहे ते तयार आहे आणि आता बघू काय होतंय म्हणून. ब्रिगेडियर महाजन, आणखीन एक यामधला महत्त्वाचा मुद्दा, चीन जसा भारताभोवती स्ट्रिंग ऑफ पर्ल्सचा जो वेढा म्हणजे म्यानमार असेल, नेपाळ असेल, इकडे पाकिस्तान, बांगलादेशशी संधान साधायचा प्रयत्न करत होता, असा स्ट्रिंग ऑफ पर्ल्सचा एक भारताभोवती वेढा चाललेला होता चीनचा. भारताने आता तीच स्ट्रॅटेजी घेतलेली आहे. व्हिएतनाम असेल, इंडोनेशिया असेल, इकडे ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया, जे चीन ज्यांना त्रास देऊ शकतो अशा देशांची आपण संधान बांधलेलं आहे आणि चीन भोवती एक वेढा टाकायला लागलोय. त्यामध्ये चीनची घुसमट होते, विशेषतः दक्षिण चीन समुद्र जो आहे त्याचा जर विचार करायचा झाला तर. हो, नक्कीच. तुम्ही हा जो मुद्दा मांडलेला आहे एक अतिशय महत्वाचा आहे. याच्या आधी आपली जी पण स्ट्रॅटेजी होती ती अतिशय डिफेन्सिव्ह इन नेचर होती. आता आपण थोडं आक्रमक झालो आहे आणि जे आपले नॅशनल इंटरेस्ट आहे म्हणजे जे राष्ट्रीय हित आहे ते आपण सांभाळायचा प्रयत्न करतो आहे. आणि यामुळे चीनला नक्कीच याविषयी राग येणार. आणि जसं रानडे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या सगळ्या हालचालीवरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे, याच्यात काही प्रश्न नाही. मला एक पहिले मुद्दा मांडायचा आहे तो असा की असं दाखवलं जातं अनेक ठिकाणी मीडियामध्ये की डोकलाम हा आपला काही वीक पॉइंट आहे आणि इथून आपला ईशान्य भारत वेगळा होईल किंवा असा त्रास होईल. त्याची आपण जास्त काळजी करू नये. या भागामध्ये आपले अतिशय स्ट्रॉंग डिफेन्सेस आहे. आपण जर कधी सिक्कीममध्ये गेला असाल तिथे आपले जे डिफेन्सेस आहेत ते वॉटरशेड म्हणजे जो डोंगराचा सर्वात उंच भाग असतो त्याच्यावरती आहेत आणि आपले डिफेन्सेस तयार आहेत. आणि जर आपण कधी जी चीनची जी पास आहे नाथुला तिथे जर आपण कधी गेला असाल तर रस्त्यात आपल्याला अनेक ठिकाणी आपल्या डिफेन्सिव्ह लाईन्स दिसतील. त्यामुळे जिथे आपले काही वीकनेसेस होते तिथे आपण अतिशय स्ट्रॉंग डिफेन्सेस बनवलेले आहे. म्हणून आपण त्याची काळजी करू नये. आपण तयारी नक्कीच करावी, आपण प्रिपेअर्ड नक्कीच राहावं, पण काळजी करण्याचं नक्कीच कारण नाही. आणि मुख्य महत्वाचं असं की चीन काही 7 फूट उंच देश नाही. चीन सुद्धा आपला इतकाच आहे. त्यात मी 2 मुद्दे मांडू इच्छितो. एक तर चीनचं लष्करी सामर्थ्य खूप आहे, पण दुर्दैवाने जे त्यांचे रणगाडे असतात, आपला सगळा जो चीन आणि भारताचा जो भाग आहे तो डोंगराळ असल्यामुळे तिथे हे रणगाडे वापरले जाऊ शकत नाही. त्यांच्या ज्या मोठ्या तोफा असतात या माउंटनस भागामध्ये फक्त माउंटन गन्स या फक्त वापरता येतात. एवढंच नव्हे तर त्यांची जी विमानं आहे
ती जी विमानं जी तिबेटमधनं उडतात तर तिबेटची उंची ही 12 ते जवळजवळ 15-16 हजार फूट एवढी उंच असल्यामुळे त्या भागामध्ये लढाऊ विमानांची लढण्याची क्षमता ही जवळजवळ 60 ते 70% कमी होते. त्या मानाने भारताचं विमानतळ जे आपल्या प्लेन्समध्ये आहेत, बागडोगरा आहे, चबुआ आहे वगैरे ठिकाणी, तिथे आपण पूर्ण क्षमतेप्रमाणे आपली विमानं उडवू शकतो. मात्र चीनला आपल्यावरती हल्ला करण्याकरता तिप्पट किंवा चौपट एवढं एअरफोर्स तिथे वापरावं लागेल. शैलेंद्र देवळणकर, आता गेल्या काही दिवसांपूर्वीच एक जो कॅगचा रिपोर्ट आहे तो आपल्याकडे संसदेमध्ये सादर केला गेला. परिस्थिती अशी आहे की एका बाजूला चीन आपल्याला युद्धासाठी चिथावण्याचा प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीत कॅगचा अहवाल, ज्यामध्ये वाभाडे अक्षरशः काढलेले आहेत आपल्या युद्ध सज्जतेचे, तो संसदेमध्ये अशा प्रकारे देणं ही आपली पॉलिटिकल इमॅच्युरिटी नव्हे का? मला एक असं म्हणायचं की ज्या युद्ध सज्जतेविषयी आपण बोलता आहात त्या अहवालाचे डिटेल्स हा थोडासा वेगळा भाग झाला. मला मुळात असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला आपण भारत आणि चीनच्या जर युद्ध झालं आणि या शक्यतेविषयी जर आपण बोलणार असू तर हे युद्ध हे केवळ पारंपरिक युद्ध नसणार आहे, हे लक्षात घ्या. कारण आता हे दोघं, जसं मी मागे उल्लेख केलाय, दोघं अण्वस्त्रधारी देश आहेत आणि आता यामध्ये केवळ रणगाडे किंवा केवळ लढाऊ विमानं समोरासमोर येणार नाही, तर बॅलिस्टिक मिसाईल्स पण समोरासमोर येणार आहेत. आणि त्यामध्ये आपली ही युद्ध सज्जता ही अत्यंत उत्तम आहे. आपण अग्नी 5 सारखे मिसाईल्स हे उत्तम पद्धतीने डेव्हलप केले, ज्यामध्ये चीनचे फार मेजॉरिटी सिटीज ह्या आपल्या कक्षेमध्ये आता येत आहेत. आणि आपल्याकडे शॉर्ट टर्म असतील, लॉंग टर्म असतील, फक्त आपल्याकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची डेव्हलपमेंट आपली चाललेली आहे. तो पार्ट सध्या आपल्याला इथं गरजेचा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यूहरचना. आणि ज्या वेळेला सपोज जर अशा स्वरूपाची तुमची परिस्थिती युद्धाची निर्माण झाली तर आपण हे विसरून चालणार नाही की सध्या भारत आणि जपानचे संबंध हे अत्यंत घनिष्ठ झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपण असं बघतो की सध्या अमेरिकेचे फार मोठं चॅलेंज हे चीन समोर आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वी बराक ओबामा होते आणि बराक ओबामांनी पिवॉट टू एशिया सारखी अत्यंत महत्वाकांक्षी योजना ही चीनला काउंटर करण्यासाठी इम्प्लिमेंट करायचं ठरवलं होतं. आणि त्याच्या अंतर्गत जवळपास 20% अमेरिकन नौदल हे एशिया पॅसिफिक मध्ये राहणार होतं. आणि अशा जरी ट्रम्पचं अद्याप धोरण निश्चित झालेलं नसलं तरी भविष्यामध्ये अमेरिका चीनचं हे चॅलेंज नाकारून चालू शकत नाही. कारण चीनची प्रोग्रेस ही अमेरिकेच्या हितसंबंधांच्या आड येणारी आहे, ती भारताच्या बाबतीमध्ये नाहीये. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट अत्यंत आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आपण ज्या रिपोर्ट विषयी म्हणालात, फक्त मला एक म्हणायचंय की जवळपास भारताच्या तिप्पट डिफेन्स एक्सपेन्सेस हे सध्या चीनचे आहेत. परंतु ते स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की आपला ओव्हरऑल इकॉनॉमिक लिबरलायझेशन प्रोग्राम हा मॅच्युरिटीच्या दिशेने जातोय. चीनचं ते एक प्रकारची मॅच्युरिटी त्यांनी अचीव्ह केलेली आहे, जो 1981 साली सुरू झाला आणि 2011 पर्यंत तो झालेला आहे. त्याचे फ्रुट्स त्यांना आता मिळायला सुरुवात झालेली आहे. आपण आता आपल्या डिफेन्समध्ये मेक इन इंडिया सारखे प्रोजेक्ट स्टार्ट केलेले आहेत. जरी आपलं डिफेन्स एक्सपेंडिचर हे 45 अब्ज डॉलर्स पर्यंत असलं आणि चीनचे जवळपास 160 अब्ज डॉलर्स पर्यंत असलं तरी आपण ज्या पद्धतीने आपल्या आर्म्स प्रोक्युरमेंटमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणलेलं आहे तसं डायव्हर्सिफिकेशन हे चीनचं नाही आहे. आपण आज इस्रायल असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, यांच्याकडनं ज्या पद्धतीचे आर्म्स घेतो आहोत, ज्या पद्धतीचे स्ट्रॅटेजिक आपल्याकडनं इक्विपमेंट्स आपल्याला मिळत आहेत, तसा प्रकार हा चीनच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं जी महाजन सरांनी यापूर्वी एक अत्यंत महत्वाची बाब मांडलेली आहे की आपण सातत्याने युद्ध सज्जतेसाठी तयार नाही आहोत असं आपल्याला कसं म्हणता येईल. कारण आपण सातत्याने दहशतवादाचा प्रश्न असेल, आपण यापूर्वी पाकिस्तान बरोबर 3दा युद्धासाठी गेलेलो आहोत, चीन बरोबर गेलेलो आहोत. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या जर विचार करत असाल तर आपली युद्ध सज्जता ही चीनपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. आपण हाच मुद्दा घेऊन ब्रिगेडियर महाजनांकडे जाऊया. ब्रिगेडियर महाजन, आता शैलेंद्र देवळणकर म्हणतात की आपण युद्धसज्ज नाही असं म्हणून चालणार नाही. संपूर्णपणे आपण युद्धसज्ज नाही असा दावा मी करणार नाही. मात्र काही दिवसांपूर्वी एअर चीफ मार्शल BS धनुआ यांनी वाक्य केलेलं होतं की माझ्याकडे आता एवढ्या स्क्वॉड्रन्स कमी आहेत, इट्स लाईक प्लेइंग अ क्रिकेट मॅच. म्हणजे क्रिकेटची मॅच खेळायची 11 ऐवजी 7 खेळाडू घेऊन, एवढी अवस्था आता भारतीय एअरफोर्सची आहे. दुसरं, आपण इन्सासला रिप्लेस करायला असॉल्ट रायफल मागवलेल्या होत्या, त्या आपल्याकडे अजून आलेल्या नाहीत. राफेल सारखे विमानं आपण नवी घेतोय, ती आपल्याकडे अजून आलेली नाहीयेत. चीनच्या जी टेक्निकल ऍडव्हान्समेंट त्यांची मिलिटरी मधली आहे त्याला आपण कसं बीट करणार? जरी आपल्या मॅनपॉवरला, आपल्या सैनिकांना जरी युद्धाचा अनुभव जास्त असला तरी सुद्धा त्या तंत्रज्ञानाशी आपण कसं मॅच करणार?
असं आहे, तुम्ही एक अतिशय महत्वाचा मुद्दा उठवलेला आहे. जोपर्यंत शस्त्रसिद्धतेचा प्रश्न आहे, हे इन्सास रायफल वगैरे काही एवढं महत्वाचं नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे आज जी तारीख असेल, तर आज युद्ध झालं तर आपण आपलं रक्षण करण्याकरता नक्कीच सक्षम आहोत. आपण चीनच्या विरुद्ध जाऊन त्यांच्या भागात काही आक्रमण करू शकणार नाही, पण स्वतःचं रक्षण करण्याकरता आपण शस्त्रसिद्धता तेवढी आपली आहे. आपल्याकडे काही अॅम्युनिशन कमी आहे, काही शस्त्र कमी आहेत. तर जोपर्यंत अॅम्युनिशनचा प्रश्न आहे, ही अॅम्युनिशन जी आहे ती 40 दिवसाच्या लढाई करता असायला पाहिजे. आता काही ठिकाणी ते 10 दिवसाची आहे, पण जसं मी मगाशी म्हटलं होतं की जसं आपल्याला एक 5 ते 6 महिने एवढी वॉर्निंग मिळू शकते, तेवढ्या वेळामध्ये ही आपल्याला अॅम्युनिशन कमी जी आहे ती आपल्याला नक्कीच पूर्ण करता येईल. अर्थात महत्वाचा प्रश्न असा होता की माझ्या घराचं मागचं दार त्यात भगदाड पडलेलं आहे, हे आपण सगळ्या जगाला सांगायची काय गरज होती? हे ज्यांनी सांगितलं असेल त्याच्या विरुद्ध कारवाई करायला पाहिजे. आणि मुख्य महत्वाचं असं की ज्या सीएजीने हा रिपोर्ट मांडलेला आहे, हेच सीएजी शशिकांत शर्मा यांचं नाव आहे. याच्या आधी 3 वर्ष डिफेन्स सेक्रेटरी होते. जर आज अॅम्युनिशन कमी असेल तर ही चूक त्यांची होती. एनिवे तो मुद्दा वेगळाच आहे, पण आपली भगदाड पब्लिक डोमेनमध्ये यायला नको, त्याच्यावरती आपण कारवाई करायला पाहिजे. जोपर्यंत सिद्धतेचा प्रश्न जगाला ते दाखवायचं की माझा दार मागचं दार तुटलेलं आहे, कृपया मागच्या दाराने ये, हे काही सांगायच्या गोष्टी नसतात. आपल्याला आपली सध्याची जरी शस्त्रसिद्धता जरी चांगली असली तरी आपल्याला ब्रिगेडियर महाजन, नक्कीच तुमचा मुद्दा लक्षात आलाय. माझी खरं तर वेळ संपत आली आहे, मला परिमलजींकडे जायचंय. परिमलजी, आजच्या घडीला जर युद्ध झालं भारत आणि चीनच्या सीमेवरती, तर आपल्याला आपल्या अलायजची मदत घेऊन, आपल्या मित्रांची मदत घेऊन ते युद्ध दक्षिण चीन समुद्रामध्ये ते शिफ्ट करता येईल का? नाही, तसं होणार नाही. भारताला हे युद्ध स्वतःच्या सामर्थ्यावरच लढावं लागेल आणि भारताच्या मदतीला प्रत्यक्षपणे स्वतःचे सैनिक पाठवून किंवा स्वतःची सामुग्री पाठवून कोणीही मदतीला येणार नाही. आपल्याला जी मदत मिळेल जपान किंवा अमेरिका यासारख्या देशांकडून, ती आपल्याला लवकरात लवकर शस्त्रास्त्रे त्यांच्याकडनं विकत घेता येतील, नवं तंत्रज्ञान त्यांच्याकडनं विकत घेता येईल, त्यांच्याकडे जी गुप्त माहिती असेल चीनच्या संदर्भातली ती ते आपल्याला देतील. पण प्रत्यक्षपणे ते आपल्या खांद्याला खांदा लावून चीन विरुद्ध लढतील अशी परिस्थिती अजिबात नाहीये. त्यामुळे या भ्रमामध्ये आपण राहू नये की जपान आणि अमेरिका या देशांशी आपले संबंध चांगले झाले आहेत म्हणून ते देश आपल्यासाठी युद्ध करतील, असं आंतरराष्ट्रीय राजकारणात फार कमी वेळेस होतं. आणि भारतासारख्या देशासाठी तरी अमेरिका किंवा जपान सारखे देश कधीही युद्ध करणार नाही. अगदी थोडक्यात मी माझं म्हणणं हे म्हणून संपवतो की आपल्याकडे जसा चाणक्य नावाचा तत्वज्ञ होऊन गेला होता, तसा चीनमध्ये संजू नावाचा एक प्राचीन काळामध्ये तत्वज्ञ होऊन गेला होता. आणि त्याने असं म्हटलं होतं की युद्ध न खेळता युद्ध जिंकणं ही खरी कला आहे. आणि ती कला चीनला अवगत झाली आहे की नाही याची चीन स्वतःवरच परीक्षा घेतो आहे. की युद्ध खेळायचं नाही, मात्र भारतावर मानसिक दबाव आणून भारताला पराभूत करायचं, प्रेशर हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचा हा मुद्दा आहे. रानडे सर, मला जाता जाता तुमची एक कॉमेंट हवे इंटेलिजन्सच्या विषयी. इंटेलिजन्स फेल्युअरवरती कायमच बोललं जातं, डोळे झाकून बोललं जातं, मात्र या प्रकरणी आपल्याला आपल्या इंटेलिजन्स एजन्सीज, विशेषतः रॉ सारखी एजन्सीज, त्याचं काम आणि त्यांना आवश्यक असलेला पॉलिटिकल विल, पॉलिटिकल सपोर्ट, हे किती महत्त्वाचं आहे यामध्ये? रानडे सर, रानडे सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणींमुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र ब्रिगेडियर हेमंत महाजन, अगदी थोडक्यात की इंटेलिजन्सचा रोल यामध्ये किती महत्त्वाचा असेल? इंटेलिजन्सचा रोल हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण आपण असं म्हणतो की आपल्याला आपल्या इंटेलिजन्स एजन्सीकडून लढाई व्हायच्या आधी कमीत कमी 5 ते 6 महिने एवढी वॉर्निंग मिळेल. आणि त्याचं कारण त्या रस्त्यांवरती होणारी वाहतूक. तर आज आपलं जे टेक्निकल इंटेलिजन्स आहे, जे सॅटेलाइट सर्व्हेलन्स आहे, हे बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे जी काही हालचाल तिबेटन प्लॅटोमध्ये होईल त्याच्यावरती लक्ष ठेवून, मग ते रॉ असो की भारताचा मिलिटरी इंटेलिजन्स असो की NTRO म्हणजे नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन असो, त्यांना आजच एक मोठं यश मिळालेलं आहे.
तर ती आपली क्षमता बऱ्यापैकी आहे. आणि मगाशी परिमलांनी म्हटलं होतं की आपले इतर देशाकडनं सुद्धा आपल्याला इंटेलिजन्स चांगल्यापैकी मिळू शकतं. आज अमेरिकेकडनं आपल्याला अतिशय सॅटेलाइट फोटोग्राफ फार हाय क्वालिटीचे मिळतात आहेत. इस्रायलकडनं आपल्याला मिळत आहेत. आणि अमेरिकेकडे इंटरसेप्शनची जी कॅपेबिलिटी आहे ती अतिशय प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे तिथे चीनमध्ये काय बोलणं चालतं, नेमक्या जे VIPs आहेत, जे युद्ध करणारे तज्ज्ञ आहेत त्यांच्याविषयी, तर त्यांचं बऱ्यापैकी त्यांच्यावर त्याला ईव्ह ड्रॉपिंग म्हणायचं ते बऱ्यापैकी असतं. आणि त्यामुळे या सगळ्या राष्ट्रांकडनं जी मदत अपेक्षित आहे, अमेरिका, इस्रायल, युरोप आणि साऊथ ईस्ट एशियाचे देश, ज्यामध्ये जपान आला, व्हिएतनाम आला, आपल्याला गुप्तहेर माहिती त्यांच्याकडनं नक्कीच हे भारतासाठी खूप महत्वाचं आहे. थोडक्यात भारत आणि चीन यांच्यामधला प्रश्न हा आता अशा वळणावरती आलेला आहे की दोरावरून तोल सांभाळत या दोन्ही देशांना चालायचं आहे. विशेषतः भारताच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर आपल्याला त्या दोरावरून तोल सांभाळत चालायचं आहे. थोडासा जरी तोल गेला तरी या ठिकाणी युद्ध होईल, जे खरोखर भारत काय किंवा चीन काय किंवा इतर शेजारी देश काय त्यांना परवडणारं नसेल. त्यामुळे तारेवरची कसरत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.